शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढत व शक्तीप्रदर्शन करत घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ मंगलताई नवनाथ हुले, प्रथम लोकनियुक्त सरपंच नारोडी यांच्यासोबत पेठ पंचायत गणातून पेठ गावचे आदर्श सरपंच संजय पवळे व घोडेगाव गणातून कैलासबुवा काळे यांनी पेठ गावातून रॅलीला सुरुवात करत भावडी थुगाव कुरवंडी मार्गे घोडेगाव गावातून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात पदयात्रा करत आंबेगाव तालुका तहसील कार्यालय या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले। यावेळी उमेदवारांना समर्थन देण्यासाठी गटातील सर्वच गावातील मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, पूर्वाताई वळसे आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज या ठिकाणी फॉर्म भरायच्या निमित्ताने आलेले पार पेठपासून तर पेठ जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समितीचे दोन्ही गट असेल आलेले सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी, आज आपण जरी दोन्हीकडे आज गिरवली या ठिकाणी यात्रा आहे, आज गावरवाडी या ठिकाणी सुद्धा यात्रा आहे। यात्रा असताना सुद्धा तुम्ही मंडळींनी सर्व जीवाभावाची मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वतीने आपलं स्वागत करतो, अभिनंदन करतो। अशीच 7-5 तारखेपर्यंत आपण सर्व मंडळींनी आम्ही या तिन्ही उमेदवारांना द्याल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबून या तिन्ही उमेदवाराला आपण भरघोस मताने निवडून द्या अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो। धन्यवाद।